प्रकार समोर आलाय। शाळेत जाताना 3 व्यक्तींनी गाडीतून अपहरण केले, एका धाब्यावर थांबले असता पळ काढला असा बनाव या मुलानं रचलाय। मात्र पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्या मुलानं एक वेब सिरीज बघून त्या वेब सिरीज मधल्या एका काल्पनिक साधूच्या शोधात नागपूरवरून रेल्वेनं नर्मदापुरम एवढा प्रवास केला। तो साधू नर्मदापुरम येथे न सापडल्यानं तो मुलगा घरी परतला। घरच्यांनी पोलिसांकडे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती। मग नंतर पोलीस चौकशीत हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। आपल्यासोबत बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आहेर सर आहे। बेलतोडी पोलीस स्टेशनमध्ये एक 14 वर्षाचा मुलगा तो शाळेत जातो असं सांगून शाळेतून न जाता तो त्या ठिकाणावरून निघून गेला। त्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही जेव्हा तपास केला, CCTV फुटेज बघितले, तर तो मुलगाने शाळेची त्याची जी सायकल आहे ती मेट्रो स्टेशनकडे पार्क करून तो मेट्रोमध्ये बसून निघून गेला होता। जेव्हा तो मुलगा पुन्हा सायंकाळी घरी आला तर त्याची विचारपूस केली असता त्या मुलाने असं सांगितलं की त्याला काही असा भास होतोय, आभास होतोय। त्या आभासापोटी तो अजनी रेल्वे स्टेशनवरून तो मुलगा या ठिकाणावरून नर्मदा घाट या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी थांबल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी रात्री तो 1:30 वाजता पुन्हा आला। या प्रकारातून आमच्या मुलांनी सांगितलेल्या हकीकतवरून असं समजतं की ह्या मुलाला एक प्रकारचा भास होतो। तो अशा काही प्रकारच्या सिरीज पण बघतो की ज्याच्यामुळे त्याला तो एक आभास चालू आहे। तर त्याबाबतची आम्ही सत्यता पडतत आहोत आणि त्याबाबतचा अधिक तपास आम्ही त्यामध्ये करत आहोत। नागपुरातून चक्क 1.5 कोटींची इलेक्ट्रिक बसच चोरल्याची घटना समोर आली आहे।